हे शिलालेख इसवी से 232 वर्ष पूर्व का आहे, म्हणजे 232 त्यांचा शेवट, त्याच्या आधीचा, म्हणजे त्यांनी सुरुवात जे केली ती इथूनच केली असेल. अर्थात मैंने बौद्ध धर्म में प्रवेश किया 2.5 साल पहले ही, परंतु मैंने कुछ विशेष काम नहीं कर पाया. प्राय 1 वर्ष से अधिक हुआ होगा मैंने संघ में प्रवेश किया है, म्हणजे इमे संज्ञा उपेती और उत्तम रूप से कार्य किया है. इस बीच जम्बूद्वीप में जो देवता अप्रचलित हो गए थे उनको मैंने प्रचलित कर दिया. मला फोटो पाठवा ना तुम्ही घ्या. हा तो शिलालेख फक्त 5 ओळींचा ओबडधोबड प्रकारचा लिहिलेला आहे असं म्हटलेलं आहे चाल चालण्याने, कारण काय हा एक तर सुरुवातीचा असला पाहिजे शिलालेख. सांगा. आणि या ठिकाणी तलावांना बांधारे दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे 3 प्रकारचे बांधारे इथे आपल्याला दिसतात. ठीक आहे, 3 प्रकारचे बांधारे इथे दिसतात आणि खाली पाणी सोडलेले म्हणून इथे पाणी साचलेलं आहे. ठीक आहे, तर आता याला त्यांनी मग पुढे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि हे सीताकुंड नाव दिलेलं आहे. ही तिन्ही नावं आपले सर अलेक्झांडर कनिंघम यांनी जे रूपनाथ धामचं चित्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये तिन्ही नावं दिलेली आहे, रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड. आता महत्वाचं म्हणजे इथे 5 ओळींचा जो शिलालेख सापडतोय, हे 5 ओळीमध्ये राजा सम्राट अशोक तेव्हा राजा नसावेत कदाचित, पण ते राजा झाल्याच्या नंतर तिथे भेट दिली, त्यांनी त्याची ओळख लिहिली. जेव्हा ते राजकुमार होते, राजकुमार असताना ते त्यांच्या मित्रासोबत इथे आलेले आहेत असं त्या शिलालेखात लिहिलेलं. आता मित्र कोणी नाही, बहुतेक विदिशा कुमारी देवी, कारण की शिलालेख पण तो पाहतो त्याचा मराठी अनुवाद केला आहे, तो देवी नाम प्रिय आहे. हे फार महत्वपूर्ण आहे. आतापर्यंत आपण देवानाम प्रिय ऐकलेलं, पण हा शिलालेख जो मिळतो तो देवी नाम, आणि त्याच्यात उल्लेख असा आहे की राजकुमार असताना मित्रासमवेत या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यावेळेला मी केवळ उपासक होतो. उपासक शब्द सुद्धा त्या ठिकाणी आहे, केवळ उपासक होतो, परंतु आता मात्र मी फार गंभीर झालेलो आहे आणि उत्सुक आहे धर्माच्या बाबतीत, असं त्यांनी त्या 5 ओळीच्या शिलालेखात लिहिलेलं. आणि त्यांनी आज्ञा केली आहे सगळ्या लोकांना की तुम्ही देवाला माना. देव म्हणजे कोण? भिक्खू लोक, म्हणजे भिक्खूंचं लोक. आणि त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे, इमे येते इमे संगे उपेती, म्हणजे मी संघामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि कदाचित होऊ शकते की ते 2.5 वर्ष फिरल्यानंतर काहीच नाही कळलं. नंतर 1 वर्ष त्यांनी संघात प्रवेश केला, कामाला सुरुवात केली. आणि तो हा पहिला शिलालेख की त्यांनी संघात प्रवेशला आहे ते गंभीर झालेले आहे सम्राट अशोक, अशा पद्धतीचा हा 5च ओळीचा शिलालेख आहे. हा फार महत्वपूर्ण बौद्धांसाठी. जर आपल्याला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार यांना जोडायचं आहे तर हा शिलालेख अतिशय महत्वाचा आहे. ही भाषा कोणती आहे मॅडम? ही हा 5 ओळींचा शिलालेख तुमचा पुस्तकात मिळून जाते. नाही, आपलं चार्ल्स ॲलन यांचा अशोक याच्यामध्ये मिळालं जाते. सर अलेक्झांडर कनिंघम हे म्हणतात की जेव्हा मी इथे रुजू झालो, म्हणजे कर्नल म्हणून जेव्हा ते रुजू झाले इथे, तेव्हा त्यांना असं दिसलं की ते एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याच्या फळीवर एक छोटी डब्बी दिसली आणि त्या डब्बीमध्ये हा रूपनाथ धामचा नक्षा होता, म्हणजे हे चित्रीकरण केलेलं होतं आणि ते तिथे बंद होतं. त्याच्यावर लिहिलेलं होतं सलीमाबाद रूपनाथ, रूपनाथ सलीमाबाद. मग त्यांना वाटलं सलीमाबाद कुठल्या तरी उत्तर प्रदेशातलं असेल किंवा याच्यातलं असेल, बिहारचं असेल, म्हणून त्यांनी त्यांच्या कोणी माणसाला पाठवलं की जा बाबा सलीमाबाद कुठे आहे म्हणून शोधून काढ.
तर त्याने काही सापडलं नाही सलीमाबाद. शेवटी सलीमाबाद इथे सापडलं. आता तुम्ही जेव्हा मॅप पाहिला, स्लमानिया म्हणून गाव आलं, तर स्लमानिया परगणा स्लमानिया म्हणजे याचा काय म्हटलं मी सलीमाबाद हे नाव म्हणजे मुघलांच्या काळात देण्यात आलेलं आहे याला. म्हणून तो रूपनाथ सलीमाबाद अशी ती छोटीशी डबी त्यांना सापडली आणि त्यांनी ती शोधून काढली. आणि त्यांना हा 5 ओळीचा शिलालेख जो दिसला तो त्यांनी लिहिला की आतापर्यंत सम्राट अशोक, इथे 2 शब्द महत्वाचे आहेत, एक उपासक आणि इमे संगे उपेती, म्हणजे मी आता संघामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे मी फार गंभीर झालेलो आहे, खूप उत्साही आहे आणि लोकांना ते आज्ञा करतात की तुम्ही सुद्धा देवलोक म्हणजे भिक्खू लोकांच्या याच्याप्रमाणे वागावं. आता इथे प्रश्न आहे की नाथ हा शब्द जेव्हा येतो, सारनाथला चाललोय आपण, सारनाथ, रूपनाथ. मी ते माझ्या मैत्रिणीसोबत आलो होतो. म्हणजे कोण मैत्रीण म्हणजे मित्र म्हणजे कोण आहे ती देवी सिरी देवी सिरी, जी की विदिशाची कुमारी होती आणि बनते महेंद्र आणि संघमित्रा यांची आई होती ती. म्हणजे आपण सम्राट अशोकाचा जर का कार्यकाल पाहतो आहे तर 302 BC ला त्यांचा जन्म, ठीक आहे. 284 BC ला ते उज्जैनचे गव्हर्नर बनवून पाठवलं त्यांना. त्याच्या आधी त्यांना तक्षशिला पाठवण्यात आलं होतं आणि 284 म्हणजे अवघ्या 18व्या वर्षी त्यांना उज्जैनचा गव्हर्नर. आणि त्याच काळात उज्जैनचा गव्हर्नर असतानाच्या काळात किंवा त्याच्या आधी सुद्धा देवी सिरी आणि त्यांची भेट झाली असावी. म्हणून त्या पांगुर्याच्या शिलालेखात ते लिहितात की इथे माझ्या मित्रासमवेत मी इथे आलो होतो, जी 2 मुलांची आई आहे. म्हणजे कोण आहे ती देवी सिरी. आणि म्हणून हा शिलालेख महत्वाचा. इथे देवी नाम पी आहे, तुम्ही तर आता पाहाल त्याचा मराठी अनुवाद, तो देवी नाम पी आहे. हा फारच म्हणजे आश्चर्याची. पण हा जैनांशी सुद्धा जुळलेला आहे. कसं की पार्श्वनाथ हे दिगंबर, म्हणजे ते त्यांना पार्श्वनाथांना गुरु मानणारे दिगंबर म्हणजे जे कपडे घालत नाही, आणि महावीरांना मानणारे श्वेतांबर, ते वस्त्र घालतात. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा हे नाथ संप्रदायाशी जुळलेलं आहे. पण आपण हे बघूया की नाथ संप्रदाय 9व्या शतकाच्या नंतरचा झालेला आहे, ठीक आहे. आणि हे सगळे बौद्ध लोकच होते, बौद्ध स्थळ आहे. आता ते कोणत्या स्वरूपात त्याला शिवमंदिर केलेलं आहे समजून गेले. पण महादेवाची रूपनाथ धामची आहे एक स्लाईड आहे, तिथे आपण त्याचा उल्लेख करतो, अर्हत महादेव, ठीक आहे. 275 गव्हर्नर म्हणले 284 BC मध्ये, गव्हर्नर ऑफ उज्जैन, ठीक आहे. आणि ते संघमित्रा आणि महेंद्र यांचा जन्म 285-284 यांच्यामधला आहे, ठीक आहे. आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक झाला 273 मध्ये. आणि त्या राज्याभिषेकेला देवी नव्हती, म्हणजे देवी स्त्री गेलेली नव्हती, हाही एक उल्लेख आहे. आणि तदनंतर मग त्यांचा रिंग जो चालला 273 BC to 232 232 बरोबर, 273 to 232 हा जो कार्यकाल, जवळपास 40 वर्ष त्यांनी राज्य केलं चक्रवर्ती सम्राट म्हणून. मोठा आहे जाते तिथे दिलेलं आहे चितानानी. हे सगळ्या बुद्धिस्ट प्लेसेस आहे, एवढं लक्षात द्यायचं मला. ते म्हणजे देवस्थान म्हणजे अशोक राजाच्या काळातला एक शिलालेख आहे. जबलपूरच्या पुढे आहे 50 किलोमीटर, जबलपूरच्या समोर